युद्धाचा पोल्ट्री उत्पादकांना फटका बसलाय, कारण निर्यात ठप्प झाली आहे आणि त्यामुळे अंड्यांचे दर सुद्धा घसरलेत. पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडलेत. वाढत्या उष्णतेमुळे सुद्धा त्यांची चिंता वाढलेली आहे. राखाती देशात सुरू असलेल्या महायुद्धाचा मोठा फटका पोल्ट्री उत्पादकांना बसलेला आहे. अंड्यांची निर्यात ठप्प झाल्यामुळे अंड्यांचे बाजारभाव कमी झालेत. त्याचबरोबर दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे हीट स्ट्रोक येऊन कोंबड्यांच्या मृत्यूचं प्रमाण सुद्धा वाढलंय. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडलेले आहेत. दरम्यान या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी. पाहूयात. आखाती देशात सुरू असलेल्या महायुद्धाचा परिणाम भारतातील पोल्ट्री व्यावसायिकांवरती झालेला आपल्याला पाहायला मिळत असून मी सध्या पोल्ट्रीच्या ठिकाणी आलेलो. आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी पोल्ट्री व्यवसाय हे जे काही अंडे उत्पादक पोल्ट्री व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा याचा मोठा फटका बसलेला पाहायला मिळत आहे. जे काही अंडी भारतातनं निर्यात केली जातात त्याच्यावरती मोठा परिणाम झाल्याने अंड्याची निर्यात ही आखाती देशातली ठप्प झाल्यामुळे अंड्याचे दर गडगडले आहेत. तर दुसरीकडे तापमानाचा पारा प्रचंड वाढलेला आहे, रणरणत ऊन आहे. अशा परिस्थितीत त्यांना या ठिकाणी आपल्या पक्ष्यांचं संरक्षण व्हावं, यासाठी मृत्यूचं प्रमाण कमी व्हावं या ठिकाणी त्यांनी फॅन लावलेले आहेत. तर पोल्ट्रीवरती या ठिकाणी पाण्याचे तुषार सिंचन सुद्धा केलेलं आहे. आणि दुसरीकडे पक्ष्यांचं मृत्यूचं प्रमाण सुद्धा आपल्याला जर पाहिलं तर आपल्याला मृत्यूचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की सध्या तापमान हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. तर दुसरीकडे अंड्याचे दर सुद्धा घसरलेले आहेत. अशा परिस्थितीत पोल्ट्री व्यावसायिकांना याचा मोठा फटका सहन करावा लागतो. आपल्यासोबत बोलण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिक आहेत. काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? सध्या पोल्ट्रीमध्ये खूप अडचणीची परिस्थिती असून आखाती देशातील युद्धाचा तर परिणाम झालाच आहे आणि उष्णतेचा परिणाम झाला आहे. पण मार्केट डाऊन झाल्यामुळं आणि NCC फेडरेशनला एक विनंती आहे की त्यांनी मार्केट डाऊन नाही केलं पाहिजे. जरी फटके बसले तरी नवीन व्यावसायिक याच्यामध्ये येणार नाही. हेमंत सापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे.